टीम कॅप्टन आता गोलंदाजीसाठी आलाय आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच आहे, ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक पहिल्या ओव्हरमध्ये सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतील आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. ऑन साईड रिझनमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑन रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतो. अगदी ऑन साईड रिझनला एक क्षेत्ररक्षक. पहिला बॉल दुसऱ्या दिवसातील लोअर फुलटॉस बॉल जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत बॅकवर्ड रिझन मध्ये, जिथे आपण पाहताय बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी या बॉलवरती आलेली ही सिंगल धाव अर्चित करत असताना आपल्याला दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. जिथे आघाडीला आलेले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांची मॅच आहे, ज्या वेळेला जिथे आपण पाहताय 2 षटकं पॉवर प्लेची आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज देखील आपल्याला अजय कांबळे जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती आलेली सिंगल धाव. कालचा दिवस पहिला दिवस आपल्याला स्पर्धेचा पाहायला मिळाला, जिथे सिद्धार्थनगर 11 डीके ग्रुप चषक 2026 या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसात पहिला संघ दाखल झाला. अर्थातच मोठीजुई या संघ ग्रीष्मा बॉईज मोठीजुई या टीमनं या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती जरूर निश्चित नोंदवले. पुढचा बॉल, यावेळचा बॉल ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळतो. अवांतर चेंडू. एका धावसंख्येने धावफलक पुढे चालले 2 या धावसंख्येपर्यंत, जिथे षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना मॅच नंबर 1 प्रेक्षक देखील अनुभवत आहेत. पुढचा बॉल, यावेळचा बॉल कमी गतीने टाकला होता. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे, परंतु झेल ड्रॉप. पहिल्याच मॅच मध्ये या चुका तुम्हाला शेवटच्या क्षणाला मात्र आठवाव्या लागतील, कारण की जिथे जिथे चुका झाल्यात ना, तिथे तिथे मात्र कित्येक सामने आम्ही पराभूत होत असताना देखील त्या टीमला पाहिलंय. परंतु यावेळच्या बॉलवरती सिंगल धावेल. एका धावसंख्येनं धावफलक पुढे चालले आतापर्यंत 3 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना P1चं पहिलं षटक, आणि ज्यामध्ये पॉवर प्लेचे षटक टाकत असताना अजय हा गोलंदाज पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंडला बॅटर नौफिल पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अजयचा. यावेळचा बॉल अप ट्रॅकर होता, फटका पसलाय. पुन्हा एकदा संधी निर्माण केले गोलंदाजांनी, आणि यावेळेस पहा व्हॉट अ कॅच. या स्पर्धेतील अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय, जिथे आपण पाहताय फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झेल उडाला होता आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये रवी यानं झेल टिपलाय. पहिला धक्का बसलाय बॅटिंग करत असताना टीम भवरा या टीमला. बॅटर होईल झेल बाद. हेल नवीन बॅटर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती दाखल होत असताना सलमान पाहायला मिळतोय. सलमान आले नवीन बॅटर इनॅट नंबर 3 वरती, जिथे गोलंदाज अजयने घेतली या मॅच मधील पहिली विकेट. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर विकेटची हॅट्रिक पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळाली होती. बायलई टीमचा तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता, ज्याने या स्पर्धेमध्ये क्रुशलनी या स्पर्धेमध्ये अगदी विकेट हॅट्रिक घेतली होती. परंतु यावेळचा बॉल बॅटची लागली लिडिंग एज, आणि बॉल पाठीमागच्या दिशेला जात असताना आलेली सिंगल धाव. आणि तिथे आपण पाहताय पंचांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतजी माली सरांचा इथे शुभागमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करूयात. जेव्हा मॅचच्या दिशेने जिथे आहे आत्ताच्या घडीला धावफलकावरती धावा लागल्यात 4 धावा. यावरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हरमध्ये आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिलाय. टोटल धावा 4 धावा पाहायला मिळते, जिथे अजयचं हे षटक सर्वाधिक कौतुकास पात्र गोलंदाजी करणारी पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये. यावरचा बॉल पंचांकडे लाव उडले अपील. पंचांकडे आपशालभूत नजरेनं पाहिलं होतं, परंतु पंच सांगतायत की अगदी बायचेच्या रूपानं ही एक धावसंख्या जरूर अर्चित केली जाईल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा लागल्या 1 गडी बाद 5.
चला दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती रवी चव्हाण हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अगदी अंडर 19चा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला. या खेळाडूनं देखील आपल्या नावाचा एक वेगळाच डंका पिटलाय, कारण की आत्ताच्या घडीला तो देखील चर्चेचा विषय राहिलाय. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आल्या आल्या फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित पाहायला मिळतो. अजय करणार नाहीये कोणती चूक, कॅप्टन पकडला असेल आणि रवीनं घेतले पहिल्याच ओव्हर पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट. विकेट पाहायला मिळाले जिथे बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजीसाठी आला रवी आणि त्याने आल्या आल्या आपल्या नावाची छाप सोडली क्रीडांगणावरती आणि पहिल्याच बॉलवरती आलेली विकेट. आघाडीला आलेले दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमधून बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात जिथे पंचांची जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते जिथे. आणि आजच्या दिवसामध्ये जे पंचांची कामगिरी आपल्याला चोख बजत असताना पाहायला मिळते जिथे तीनही पंच जे आहेत ना ते एमसीआयचे पंच आहेत. कारण की जिथे आपण पाहता लेग पंचाच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम खोपटे अर्थातच सुदेश सर आपल्याला पाहायला मिळतील, परंतु स्ट्रायकर एंडचे पंच आपल्याला पाहायला मिळतात अगदी जे मुलेखंड गावाला बिलॉंग करतात, अर्थातच वरुणजी म्हात्रे असतील आणि त्यानंतर आणि महाराष्ट्रामध्ये अगदी सेकंड नंबर ज्यांचा आला अर्थातच वरुणजी म्हात्रे सर देखील पाहायला मिळतील आणि त्यानंतर प्रशांतजी माली सर देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तिन्ही पंचांचं कौतुक करूयात. दुसऱ्या बाजूनं जिथे आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती आलेल्या 2 धावा, धावपलकावरती धावसंख्या लागत असताना 7 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक जिथे दुसरं पॉवर प्लेचं प्रगतीपथावरती असताना कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे टीम युवा बोरी या टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल रवी चव्हाणचा. यावेळेचा बॉल फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू बराच कालावधीमध्ये होता. यावेळेस देखील रवीचे कौतुकास पात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण की जिथे कर्णधारानं त्याच्यावरती विश्वास दाखवला, पॉवर प्लेचे षटक टाकण्यासाठी त्याच्यावरती जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी मी तर म्हणेन कमालीची आत्तापर्यंत त्याने साकारली आहे. कारण की टोटल धावा लागले त्या धावपलकावरती 8 धावा, जिथे आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमधून बाद झालेत. पुढचा बॉल. यावेळचा बॉल देखील बॅटची लिडिंग एज कमालीची गोलंदाजी आत्ताच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती रवी चव्हाण आहे ना अक्षरशः बॅटरला थया थया नाचवलंय गोलंदाजीच्या जोरावरती. कारण की काय गोलंदाजी साकारतोय अगदी कमी वयाचा हा देखील खेळाडू, परंतु आज मात्र या कोटनाक्याच्या क्रीडांगणावरती बॅटरला मात्र शांत ठेवण्यामध्ये यशस्वी राहिलाय. पुढचा बॉल. यावेळचा बॉल आता मात्र पंचांनी सांगितलंय की इट्स अ नो बॉल. पंचांनी घेरलं की बॉल अगदी कमरेच्या वरती, जरूर आपण पाहता हाईट फॅक्टर जास्ती होता या बॉलचा आणि पंचांनी सांगितलंय की इट्स अ नो बॉल. 1+1 अशा रीतीने येतील 2 धावा. 10 धावा लागल्या त्या धावपलकावरती. यावरचा बॉल फ्रीटचा बॉल जरूर होता, परंतु या बॉलवरती बॅटरला शांत ठेवलं जात आहे. डॉट बॉल आला, फ्रीटचा बॉल होता, परंतु पंचांनी सांगितलंय की फ्रीटच्या बॉलवरती बॅट्समनला जरूर संधी होती, परंतु बॅटरला मात्र शांत ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज रवी. या ओव्हरमधील आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 10 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल. यावेळचा बॉल कमी गतीने टाकला होता. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय, परंतु यष्टीरक्षकाने टिपला झेल आणि या मॅच मधील तिसरी विकेट होईल गॉन.
चला ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपला आणि धावफलकावरती धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साईडला भिरकावून दिलाय. बॉल चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फटक्यामध्ये भरपूर सारा वजन. रन्स मिळतील. अर्धा डझन आलाय षटकार. हॅलो. तर अगदी सन्माननीय आदरणीय बंधूजी भोमले साहेबांची प्रेक्षकांच्या कक्षामध्ये उपस्थिती पाहायला मिळते. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण आमच्या अतिथी मंचकावरती यायचं. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत. चला विकेट पाहायला मिळाले मैदानाच्या आतमधून. 4 गडी बाद झालेत बॅटिंग करत असताना भवरा या संघाचे. आणि 16 धावसंख्येवरती आणखीन एक धक्का लागला. पुढचा बॉल लोवर फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. बॉलला उचल फेकेल तत्पूर्वी एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न तुतू मैमय झालाय आणि तुतू मैमयच्या स्वरूपामध्ये 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. 18 धावा धावफलकावरती. अगदी विराट कोहलीचा जर्सी क्रमांक धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आणि अशा वेळेला धावफलकावरती धावसंख्या 18 पाहायला मिळतं. आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिला या मॅच मधील आणि या ओव्हर मधील देखील आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी पुन्हा एकदा लक्ष वेधतोय टीम. जे हनुमान कोलीवाडा त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते म्हणजे बेलदारवाडा या टीमला. या बॉलचा बॉल देखील लोवर फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. बॉलला उचल फेकेल तत्पूर्वी या बॉलवरती देखील 2 धावा. 2 धावा अर्जित केल्या जरूर. 2 धावसंख्या येतात. 2 धावेने धावफलक 20 पर्यंत जाऊन पोहोचलाय, जिथे मॅच नंबर 1 आपल्याला प्रेक्षकांच्या भेटी जरूर पाहायला मिळतात. तदनंतर अगदी या स्पर्धेमध्ये जिथे आपण पाहताय संपूर्ण अपोलो हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आपल्याला मेडिसिन अर्थातच प्रथम उपचार हे पुरस्कृत करण्यात. अर्थातच पूनमजी मॅडम असतील, तदनंतर दीप्तीजी मॅडम असतील, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण 3 दिवसांमध्ये कोणत्याही खेळाडूला अगदी दुखापत होऊ देत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकताय. चला या वेळच्या बॉलवरती चला या बॉलवरती टोटल धावसंख्या आल्या त्या 2 धावा. एकच धावसंख्या आली. एकच धावसंख्या आली आहे. चला
जरूर आपण सूचना देखील देऊयात की जर का तुम्हाला डाऊटफुल असेल, डिफिकल्ट जर काय वाटलं ना, तर मात्र तुम्ही त्या क्षणाला रिव्ह्यू घेऊ शकता. जर का जास्तीचा वेळ आपण खर्च केला त्यानंतर पंचांकडे मागणी केलीत की आम्हाला रिव्ह्यू हवा आहे, तर तुमच्यासाठी उपलब्ध नसेल. याच्याकडे देखील आम्ही लक्ष देतोय. षटक क्रमांक तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमधून तिसरं संपलं आणि धावफलकावरती टोटल धावा लागल्या तर 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचं षटक कशा रीतीने टाकला जाईल बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा अजयला प्राचारित केलं. संघाचा संघनायक आणि संघाचा टीम कॅप्टन लीडर बॉलिंगसाठी आलाय. यावेळचा पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दोन्ही टीमसाठी आपण लक्ष वेधूयात की रिव्ह्यू हा तुमच्यासाठी एकदाच दिला जाईल, वारंवार रिव्ह्यू तुम्हाला दिला जाणार नाही. याकडे देखील आम्ही लक्ष वेधतोय. पुढचा बॉल यावेळीचा कशा रीतीने टाकला जाईल. यावेळचा बॉल अगदी लोवर फुलटॉस जरूर होता, परंतु खोदून काढला. या बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न घेण्याचा जरूर होता, परंतु एक धावसंख्येवरतीच समाधान मानावं लागेल आणि एका धावेने धावफलक पुढे चाललाय. तो म्हणजे आतापर्यंत 22 या धावसंख्येवरती 22 रन ऑन अ स्कोर कार्ड. चौथं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच नंबर 1 प्रेक्षक देखील अनुभवतायत, प्रेक्षक देखील पाहतायत. कालचा दिवस अर्थातच मोठी जुया टीमनं या क्रीडांगणावरती आपल्या नावाचा दबदबा राखला होता, परंतु यावेळचा बॉल ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, परंतु तो बनेल प्रेक्षक. बॉल चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 6. आला बेधडक कडक सिक्सर. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती जिथे आपण पाहता बॅटर सदन तो आला. सद्दाम हा बॅटर आपल्याला पाहायला मिळाला. त्यांना आल्या आल्या आपल्या नावाचा बोलबाला राखला मैदानाच्या आतमध्ये. ठोकलाय षटकार. यावेळचा बॉल कमी गतीने टाकलेला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा या मॅच मध्ये आपण पाहताना असाच खेळ रंगत असताना पाहायला मिळतोय, कारण की जिथे गोलंदाजाचं देखील कौतुक करावं तेवढं कमी राहिलंय. टोटल धावा लागल्या धावफलकावरती 28 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे आपण पाहताय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आम्हाला अगदी कालच्या दिवसामध्ये मंथनजी पाहायला मिळाले होते, पण तो आजच्या दिवसामध्ये जिथे आपण पाहताय रोहन सर जरूर पाहायला मिळतील. पण दुसऱ्या बाजूने आपण पाहताय ज्याचा आवाज आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळाला, अर्थात दीपकजी नाईक देखील आमच्या सोबत जोडले जातील आजच्या दिवसामध्ये. जिथे आपण पाहताय संपूर्ण डीजे राम देखील आमच्या सोबत जोडले जातील. त्यानंतर जिक्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे. जिथे आपण पाहताय एकच होती तिथे मात्र दुहेरीला देखील कन्वर्ट केलंय. आल्याच्या बॉलवरती टोटल 2 धावा अशा रीतीनं धावफलकावरती टोटल धावा लागल्यात त्या 30 रन, अर्थातच 30 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिलाय. यावेळचा बॉल पंचांकडे लावले, अपील जरूर केली होती, परंतु यावेळच्या बॉलवरती देखील आपण पाहता आलाय डॉट बॉल. अर्थातच ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 24 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या 30. हॅलो, चला मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक जर का हवा असेल तर 12th मॅन चला नाही हवा 12th मॅन घेऊन जाऊ शकतोय. याच्याकडे देखील आम्ही लक्ष देतोय, कारण की एक्स्ट्रा खेळाडू तुमचा मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकणार नाहीये. या स्पर्धेचे काटेकोर नियम जरूर आपल्याला पाहायला मिळतात, कारण की ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते अर्थातच सिद्धार्थनगर 11 आयोजित डीके ग्रुप चषक 2026 ही स्पर्धा, आणि ज्यामध्ये आजचा दुसरा दिवस आणि त्यातील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दीपकला आणलं जाते. दीपकला गोलंदाजीसाठी प्राचारित केले. अर्थातच कशा रीतीने गोलंदाजी करेल ना या दीपकनं याच क्रीडांगणावरती अगदी केडीएस कॉलेजच्या ज्या मॅचेस होत्या तेव्हा देखील आपल्या नावाचा एक दबदबा राखला होता. 3 बॉलमध्ये 3 विकेट्स घेण्याचा देखील कारनामा केला होता, पण तो आजच्या दिवसामध्ये त्याला ती कलात्मक बुद्धी करून दाखवावी लागेल. यावेळचा लोवर फुलटॉस बॉल जरूर पाहायला मिळाला, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. जिथे एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, दुसरी देखील कंप्लीट झाली आणि 2 धावसंख्येवरती समाधान मानला जातोय. धावफलकावरती टोटल धावा लागले. त्या धावफलकावरती आपण पाहताय 32 धावा, 32 रन ऑन अ स्कोर कार्ड.
32 धावा लागल्यात या स्कोर कार्ड वरती. आपण पाहता जिथे शेवटच्या षटक स्लॉग ओव्हर आणि अनामाच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती दीपकला प्राचारित केले गेले आणि दीपकचा हा पहिला बॉल आपण पाहताय. अगदी तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग राहिले. चला फेर बॉल आहे, फेर डिलिव्हरी आणि बॅटिंग करणारी टीम आपण रिव्ह्यू गमावलेला आहेत याकडे देखील आम्ही लक्ष वेधतोय, कारण की दोन्ही टीमसाठी एक एक रिव्ह्यू आहे आणि तो बॅटिंग करताना रिव्ह्यू गमावला आहे. चला पुढचा बॉल, आणखीन एक लोअर फुलटॉस बॉल, फटका फसलाय, चेंडू बराच काल हवेत, यावेळेस झेल टिपला आणि बॅटर नंबर मैदानाच्या आतमधून पाचवा निम्म्या संघ मैदानाच्या आतमधून गारद झालाय. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु दीपकनं या बॉलवरती घेतली विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 32 धावा पाहायला मिळतात. परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहताना कोटनाक्याच्या क्रीडांगणावरती जेव्हा जेव्हा मॅचेस असतात ना तेव्हा अगदी झकास लस्सी अर्थातच अब्दुल चाचा यांची उपस्थिती जरूर आपल्याला पाहायला मिळते. पनवेल तालुक्यामध्ये देखील कुठेही स्पर्धा असू द्यात तिथे देखील त्यांची उपस्थिती असते, परंतु कोटनाक्याच्या क्रीडांगणावरती कधीही स्पर्धा असू द्यात तेव्हा मात्र त्यांची उपस्थिती जरूर आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूयात आणि जरूर आपण पाहताय यावेळचा बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, परंतु तदनंतर अगदी आम्ही अब्दुल चाचांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी मंचावरती या, तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल, कारण की अगदी आपण पाहताय ना झकास लस्सी ज्यांच्याकडे कोणीही जाऊ देत कधी कोणाला अगदी नाही म्हणणारे असे व्यक्तिमत्व आहेत, कारण की कोणाकडे पैसे जरी नसले ना तरी ते कोणासाठीही देणारे असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अब्दुल चाचा झकास लस्सी त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. परंतु जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे लक्ष वेधूयात की आतापर्यंत या ओव्हरमधील काही बॉलचा खेळ संपलाय, धावफलकावरती धावा लागल्यात ते 33 आणि जिथे आपण पाहताय आघाडीचे बॅटर बाद झाल्यानंतर थोडेसे अडचणीमध्ये आलेत. ते बॅटिंग करत असताना भावरा या टीमचे खेळाडू आपण पाहताय तिथे क्षेत्ररक्षण करत असताना एक धावसंख्या कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी देखील कंप्लीट, येतील त्या 2 धावा, 2 धावेने टोटल धावसंख्या धावफलकावरती अर्जित होत असताना आपण पाहताय 35 धावा, 35 रन ऑन स्कोर कार्ड, 35 धावा लागल्या त्या धावफलकावरती. या ओव्हरमधील आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिलाय, टार्गेट सेट करणारे हे षटक आणि ज्यामध्ये आतापर्यंत यावेळचा बॉल देखील आपण पाहताय कमी गतीने टाकलेला बॉल, पंचांचा बोट आभालाकडे आणि आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करताना भवरा या टीमला आणि ओव्हर नंबर 5 चा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या 35 आणि विजयासाठी येणारे बॉल आहेत ते म्हणजे 30, धावा करायच्या 36 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे देखील पाहणं भरपूर महत्वाचं राहील. परंतु जाऊयात एक शुभ सन्मानाकडे जिथे आपण पाहताय ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये, किंवा ही स्पर्धा असू द्यात किंवा कधीही कोटनाक्याच्या क्रीडांगणावरती आणि उरण तालुक्यामध्ये स्पर्धा असू द्यात, अगदी आमच्या अब्दुल चाचांची उपस्थिती जरूर पाहायला मिळते आणि त्यांचं यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करतोय आमच्या ऋषीदादा यांना की आपल्या पवित्र शुभ असते अगदी आमच्या
लाडके अब्दुल चाचा यांचं यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती करून घ्यायचा आहे, कारण की जिथे आपण ज्यांची उपस्थिती पाहायला मिळते, जकास लस्सी आणि त्यानंतर कोल्ड्रिंक असू द्यात. चौथ्या मॅचच्या दिशेने जिथे 36 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अशा वेळेला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल होईल. आणि नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही लक्ष वेधतो टीम बेलदारवाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला टीम पाहायला मिळणार ती म्हणजे जे हनुमान कोलीवाडा या दोन्ही टीमची टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय याकडे मी लक्ष वेधतोय. जर का पहिला बॉल पडण्याच्या आतमध्ये टॉस साठी आला नाहीत, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित असले तर षटकांमध्ये कपाती केली जाईल आणि एक कॅप्टन उपस्थित असला तर त्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. टीम हनुमान कोलीवाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने आम्ही बेलदारवाडा या टीमच्या टीम कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचं आणि जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकूयात या सुरन तालुक्यातील करंजा गावाचा आवाज अर्थात दीपकजी नाईक यांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अगदी आपण पाहताय टॉस जिंकला होता अगदी बोरी टीमनं आणि लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि कमी धावांवरती रोखला अगदी भवरा टीमला. भवरा टीमचा स्कोर उभारला अद्याप पाहायला गेला तर 35 धावा आणि 36 धावांचं आव्हान असेल. हॅलो चेक. अगदी आपल्याला पाहायला मिळेल आज मोना स्पोर्ट्सचा शॉप पाहायला मिळते उरण तालुक्यातील अगदी सर्वाधिक पाहायला मिळतो जो चर्चेचा विषय राहिला आहे. आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं अगदी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट क्या बात आहे. अगदी मोना स्पोर्ट्सचा कौतुक करावं तितकंच कमी. अगदी उरण तालुक्यामध्ये शॉप आहे, अगदी त्या शॉपला व्हिजिट करा, नक्की तुम्हाला डिस्काउंट त्याच्यावरती अगदी मिळेल. चलूया क्रिकेटच्या धरती पटलावरती अगदी आवाज ऐकत होता मॅनपा मुलेकण संतोषजी चव्हाण यांचा. अगदी उतारा पूर्वार्धाकडे चलूया आता उताराकडे. अगदी धावा झाल्या तर 35 आणि 36 धावांचं आव्हान असेल अगदी पाहायला गेलं तर. हॅलो चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी लक्ष वेधतोय टीम बेलदारवाडा या टीमचा कॅप्टन. जर का बॉल पडण्याच्या आतमध्ये उपस्थित झाला नाही तर मात्र टॉस विन हा आपण पाहताय अगदी कोलीवाडा या टीमच्या टीम कॅप्टनला दिला जाईल, याच्याकडे मी लक्ष वेधतोय. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच करूया मॅचला सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राच्या अर्धदैव छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन देऊन जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी पाहताय चौ बाजूला अगदी डीके ग्रुप चषक 2026 चा स्टँड पाहताय. अगदी स्टँड उभारले गेले त्यानंतर अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टँड पाहताय. त्यानंतर अगदी समोरच्या दिशेनं श्री राघोबादेव प्रसन्न अगदी आपल्याला पाहायला मिळतो स्टँड. सर्व स्टँडचा अगदी पाहायला गेला तर सर्व प्रेक्षकांसाठी सावलीमध्ये अगदी बसून अगदी मॅच पाहू शकता. अगदी आपल्याला पाहायला मिळेल कमालीची अगदी स्पर्धा पाहायला मिळतो. भव्य दिव्य स्पर्धा कालच्या सत्रामध्ये अगदी चर्चेचा विषय राहिलाय, कारण मोठी सोयी टीम ना अगदी टॉप 3 मध्ये दाखल होणारा संघ अगदी पाहायला मिळाला. उरण तालुक्यातील अनकेश कामोडकरच्या नेतृत्वाखाली खेळताना टीम अगदी अंतिम फेरीमध्ये दाखल झाली. कमालीचा अगदी खेळ पाहायला मिळाला होता मोठी सोयी टीमचा. आता करूया मॅचला सुरुवात. अगदी उत्तराकडे जिथे 36 धावांचं आव्हान आहे आणि आघाडीला येणारे दोन्ही फलंदाज अगदी प्रामुख्य फलंदाज अगदी पाहायला मिळतील. अक्षय आणि सनी पाहायला मिळतील. अगदी आपल्याला पाहायला मिळते पहिली फ्रेश मॅच 5 षटकांची मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर अगदी 3 षटकांची मॅच पाहायला मिळतोय. कमालीचा भव्य दव्य स्पर्धा पाहायला मिळतोय. अगदी पाहायला मिळेल कमालीचा अगदी स्पर्धा भव्य दव्य या क्रीडांगणावरती सातत्यानं कुठलीही स्पर्धा असू दे अगदी इथे अगदी लकी फॅक्टर ठरतोय. कोटनाकाचे क्रीडांगण अगदी भव्य दव्य क्रीडांगण पाहायला मिळतोय. 360 क्रीडांगण असेल. सर्व अगदी चौ बाजूला प्रेक्षकांची थोड्या वेळात अगदी गर्दी पाहायला मिळेल, कारण आज स्पर्धा अगदी हक्काची उरण तालुक्यातील अभिमानाची स्पर्धा अगदी एन्जॉय करताय. अगदी सिद्धार्थनगर 11 चषक 2026 चा थरा अगदी आपल्याला पाहायला मिळतील. हॅलो चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी पुन्हा एकदा लक्ष वेधतोय टीम 9-11 साई श्रद्धा बेलदारवाडा या टीमचे कॅप्टन अजूनही उपस्थित झालेले नाही आहेत. जर का पहिला बॉल पडला आणि कॅप्टन जर का उपस्थित नसेल तर अगदी हनुमान कोलीवाडा या टीमच्या टीम कॅप्टनला टॉस विन दिला जाईल, याकडे मी लक्ष वेधतोय. नक्कीच थोड्या वेळात मॅचला सुरुवात करूया. अगदी एका बाजूला पहिलीच मॅच प्रेक्षक एन्जॉय करतात. अगदी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय नामदेव प्रसन्न बोरी अगदी पाहायला मिळेल त्याच्या अगेन्स्ट अगदी भवरा टीम.
अगदी बावरा टीमनं लो स्कोरिंग वरती सकाळच्या सत्रामध्ये अद्याप धावा त्या काढल्या त्या 35 आणि 36 धावांचं आव्हान असेल. नाजूक स्थिती पाहायला मिळतो या क्रीडांगणावरती. अगदी पाहायला गेलात ना कुठलाही स्कोर रोखला जात नाही. अगदी पाहायला गेलात कमीच कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला. अगदी कॅप्टननं सांगितलं होतं अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तेच अगदी पाहायला मिळालं बोरी टीम कडून. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. कमर कसली गेली होती अगदी पाहायला गेला तर कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. करूया आता उताराकडे सुरुवात. अगदी गोलंदाज प्रमुख गोलंदाज असेल षटक क्रमांक पहिला राज घेऊन असेल. उलटी गिनती सुरू 3 2 1 0 लेट्स प्ले. शो द गुड गेम, शो द गुड क्वालिटी, शो द गुड परफॉर्मन्स. मॅचला पहिले सुरुवात होत असताना P1 षटक स्पीडअप करा. भवरा टीमला मी लक्ष वेधतोय, विनंती करतोय प्लीज कॉपरेट करा. आज हाचा लॉट पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातो. मी आयोजन कमिटीला विनंती करतो की आपल्या पवित्र असते आपण टॉस करून घ्यायचा नेक्स्ट मॅचचा, जिथे आपल्याला टीम पाहायला मिळणार आहे. एका बाजूला 9-11 साई सध्या बेलदारवाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान कोलीवाडा. या दोन टीम दरम्यान केला जाईल नेक्स्ट मॅचचा टॉस. कमालीचा फटका पाहायला मिळेल. अगदी अप्पर कडनं जाकत क्लासिकल फटका. अगदी सनीच्या बॅट मधून 4 धावांचा इशारा आलाय. 4 धावांना बँक अकाउंट उघडलाय आणि स्वतःच सुद्धा वैयक्तिक खातं उघडलाय 4 धावांना. कमालीचा फटका पाहायला मिळेल. त्याला सुद्धा ठाऊक आहे की अगदी पॉवर प्ले षटकामध्ये कमी धावा यायला पाहिजे, कारण पॉवर हिटिंग होणं गरजेचं असतो. कारण P1 षटक यासाठी ओळखला जातो. 30 सर्कलच्या बाहेर अगदी 2 खेळाडू अगदी पाहायला मिळतात. ओ फुल टॉस चेंडू होता. फुल टॉल वसूल केला का अगदी तिथं फिल्डर सरसावल्यात. V शेप मध्ये फिल्डर आलेत. त्यावरती एकच धाव. एका धावानं स्कोरबोर्ड हलकच पुढे सरकेल. ऑन स्कोरबोर्ड वरती 5 रन्स. 5 धावा झाल्यात बिनबाद 5. कमालीची सुरुवात करून दिली अगदी पाहायला मिळेल. अगदी एन्जॉय करता सिद्धार्थ नगर 11 चषक अगदी 2026 थरार. आज दुसरा दिवस. कालचा दिवस चर्चेचा विषय राहिलाय. मोठी जोई टीम अंतिम फेरीमध्ये दाखल झाली. त्यांचं सुद्धा अगदी या स्पर्धेच्या वतीनं पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. चलूया क्रिकेटच्या धरतीपाटलावरती पहिल्या षटक प्रगतीपथावर असेल. अगदी कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर अगदी पाहायला गेलं तर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातो. आमच्या मान्यवरांच्या पवित्र शुभ असते. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला टीम जय हनुमान कोलीवाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळणार 9-11 शाही सध्या बेलदारवाडा. या दोन टीम दरम्यान टॉस केला जातोय. टॉस केला जाईल. अगदी बेलदारवाडा टीमच्या टीम कॅप्टनने सांगितलंय की मी कॉल करतोय. टॉस केला जाईल. एका बाजूला हेड आणि दुसऱ्या बाजूला टेल असेल. हेड हिचा कॉल केलाय. हेड आलाय आणि टॉस झाला आणि टॉस जिंकला. अगदी टीम 9-11 साई सध्या बेलदारवाडा टीमच्या टीम कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर प्रथम डिसिजन काय राहील? डिसिजन पेंडिंग राहील. या स्पर्धेचं एक खास आकर्षण राहिले की डिसिजन पेंडिंग ठेवायचं नाहीये. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये समोरच्या टीमला कमीत कमी धावसंख्येवरती कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-50 पर्यंत. शेवटचा प्रश्न मॅच चालू आहे. एकंदरीत आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि आयोजकांचा धन्यवाद बोलेन की आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. थँक्यू. हे होते आपल्यासोबत टीम 9-11 शाही सध्या बेलदारवाडा टीमचे कॅप्टन. त्यांना टॉस जिंकला आणि डिसिजन घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच आता अगदी फलंदाज पास आला. बँग ऑन टार्गेट. 3 फॉल बाद 25 डिस्ट्रॉय केल्यात. अगदी धक्का क्रमांक पहिला लागतो बोरी टीमला. यश डीजे. टीमला अगदी बावरा टीम अगदी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. फलंदाजी करत असताना 35 धावा कुठून काढल्या. तो कमालीचा फटका पाहायला मिळतोय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टँड मध्ये पॉवर हिटिंग. घे धक्का घे चक्का. यश डीजे.
गायकवाड यांचं अगदी सॉंग सुमधुर संगीत पाहायला मिळाला. अगदी त्यांच्या कल्पीबुद्धीतून साकारणे स्पर्धा आपण पाहता एन्जॉय करता स्पर्धा सिद्धार्थ नगर 11 चषक. क्या बात आहे, काय अगदी स्पर्धा पाहायला मिळतोय. कमालीचा अगदी फटका पाहायला मिळाला प्रीतमच्या बॅटमधून. जसा स्ट्राईक वरती आला तसं इंडॅट नंबर 3 वरती आला तसं त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टँड मध्ये पाठवून दिला. अगदी कमालीचा अगदी फटका पाहायला मिळाला. हो, चांगला फटका पाहायला मिळतोय. तिथं फिल्डर सरसावलेत अगदी. पाहूया चेंडू बैल का फरार. येस, फरार झालाय चेंडू. कमालीचा फटका ओव्हर द रूफ फोरान्स एसडीजे. जसा प्रीतम स्ट्राईक वरती आला, जसा इनॅट नंबर 3 वरती आला, त्याच्या बॅटमधून 10 धावा निघाल्यात. अगदी अप्रतिम. आता स्कोरबोर्ड पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या ते 16 पाहायला मिळतील. 1-5-16. कमालीची सुरुवात याला सुद्धा ठाऊक आहे की लो स्कोरिंग मध्ये अगदी फंटॅस्टिक मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धावा मोजल्या ते 16 आणि षटक क्रमांक दुसरा अगदी सलमान पाहायला मिळेल. अगदी सलमान पाहायला मिळेल. कमालीचा फटका पाहायला मिळतोय त्याच्या बॅटमधून. जसा प्रीतम इनॅट नंबर 3 वरती आला, अगदी एक षटकार आणि एक चौकाराच्या साह्याने अगदी फलंदाजी करतोय. कारण सनी बाद झाला, आपला प्रामुख्य फलंदाज बाद झाला अगदी पाहायला गेला तर. त्यानंतर अगदी धुरा सांभाळले. अगदी ठगाठगीचा युद्ध पाहताय तुम्हाला. आता सिंगल डबल जरी लक्ष वेधला तरी धावा होऊ शकतात, कारण लो स्कोरिंग पाहायला मिळतोय. 36 धावांचं आव्हान असेल फक्त. कमालची बॅटिंग पाहायला मिळतोय. हो, कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोलला टाकला होता. अगदी सॉफ्ट हँडना पुश केला. अगदी पुश करा, खुश करा. अगदी एका धावानं स्कोरबोर्ड हलत राहील. अगदी 17 धावांवरती पोहोचलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतो या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये किती 16 धावा मोजल्या त्या गोलंदाजाने, प्रामुख्य गोलंदाज अगदी. आणि P2 षटक पाहताय अद्यापी 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. कमालीची गोलंदाजी साकारतोय सलमान अगदी आपल्याला पाहायला मिळेल. हो, कमालीचा फटका पाहायला मिळतो. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू पिक केलाय. शॉर्ट टर्म पोल अगदी सक्सेसफुल होईल का. तिथं फिल्डर सरसावल्यात. अगदी खूप दूरवरून अगदी लाईन पट्टी बनवून खूप दूरवरती प्रवास घेतला. त्यानंतर अगदी चेंडू अडवलाय. त्यावरती 2 धावा. 2 धावा कोणी रोखू शकत नाही. 2 धावांना स्कोरबोर्ड हलकस पुढे सरकेल. 19 धावांवरती पोहोचलाय. कमालची अगदी फलंदाजी पाहायला मिळतोय. सलमान अगदी पहिला चेंडू खोला टाकला होता. दुसऱ्या चेंडूवरती अगदी शॉर्ट टर्म पोल पाहायला मिळाला होता. कमालीचा फटका पाहायला मिळतोय. हो, कमालीचा टॉपेज उडालाय. विकेट कीपर स्वतःनं कॉल केलाय. पकडलाय. धक्का क्रमांक दुसरा लागतोय. आणखीन एक विकेटचा पतन मारा ठीपला गेलाय. एसडीजे. थँक्यू सो मच. अगदी कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. प्रीतम याचे षटकार आणि चौकाराच्या साह्यानं अगदी फलंदाजी करत होता. आता तो कुठेतरी भवरा टीमनं वादळ थांबवला मैदानामध्ये. आता टर्निंग पॉइंट असेल. कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना है. भगवान सिर्फ लेकर देते रंग हमी को भरना है. आता रंग भरावा लागेल मॅच मध्ये. रंग भरला गेला अगदी भवरा टीमना, कारण धक्का क्रमांक दुसरा लागतोय. अगदी 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर अगदी मॅच पाहतच राहावा लागेल. डगआउट मधून कमालची अगदी गोलंदाजी पाहायला मिळतोय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. बारी बारी सबकी बारी. बारी कभी तुम्हारी कभी बारी हमारी. हेच सांगते गोलंदाज. सलमाननं अप्रतिम गोलंदाजी साकारले मैदानामध्ये. या षटकामध्ये 1 विकेट पहिल्या षटकामध्ये मोहरा टिपला गेल्या होत्या. अगदी 2 विकेटच्या प्राप्त नंतर अगदी धावा झाल्या ते 19 पाहायला मिळतील. टर्निंग पॉइंट अगदी पाहायला मिळेल. ओ, फिरून पटका सजवायचा होता. अगदी तिथं पाहताय गलीमधून सरळ
दिल्लीमध्ये चेंडू झाला फरार. धन 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 करीत 4 धावा. यश डीजे. नक्कीच थँक्यू सो मच डीजे मास्टर. अगदी राम डीजे अगदी पाहायला मिळतोय. कालच्या सत्रामध्ये काय त्याच्या माध्यमातून वाणी पाहायला मिळाली होती आणि आजच्या दिवशी मध्ये सुद्धा काय डीजे ऑपरेटिंग पाहायला मिळतोय. अगदी सर्व प्रेक्षकांना 2 बोटांवरती त्यानं खुश केला. अगदी उरण तालुक्यातील चर्चेचा विषय राहिला अगदी डीजे मास्टर वरती. हो कमालीचा फटका पाहायला मिळतो. शॉर्ट टर्म पुल केला अगदी तितकं पाहिजे होतं तितकं बॅट वरती समीकरण साधलं ना अगदी तिथं फिल्डर सरसावल्यात. एकाच धावांवरती समाधान राहावा लागेल. एका धावानं स्कोरबोर्ड हलकस पुढे सरकेल. 24 धावा झाल्यात. 24 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आणखीन एक टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. बावरा टीमला आता निर्धाव आणि विकेट वरती ठेम उभा राहावा लागेल. अद्याप धावा लो स्कोरिंग पाहायला मिळतोय. कमालीची अगदी गोलंदाजी होत होते त्यावरती अगदी पाहायला गेलं तर सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केला जातोय. त्यांना सुद्धा ठाऊक आहे की लो स्कोरिंग अगदी सहजरित्यानं जिंकू शकेल. ओ चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी बेबी को बेस्ट पसंद है मुझे पेस पसंद है. अगदी शेवटच्या चेंडूवरती निर्धाव आलाय. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या नंतर समीकरण अगदी पाहायला मिळेल 24 धावांचा. 2 बाद 24 धावा झाल्यात. 18 बॉलने 12 धावांची गरज असेल. औपचारिक ते शिल्लक असेल. येणाऱ्या 18 चेंडू नि 12 धावांची गरज असेल. निनादची बॅटिंग अगदी चर्चेचा विषय राहिला. या इनिंग मध्ये अगदी निनादनं चौकाराच्या साह्यानं फलंदाजी करतोय कारण अगदी प्रामुख्य फलंदाज बाद झाल्यात. अगदी पाहायला गेलं तर कमालीची अगदी फलंदाजी पाहायला मिळतोय. नेक्स्ट गोलंदाज षटक क्रमांक 4 अगदी अमन पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. 12 धावाने 18 चेंडू. आता कुठेतरी चेंडू जास्त आणि धावा कमी असतील त्यांना सुद्धा ठाऊक असेल. सिंगल डबल काढली तरी अगदी आपला संघ विजय होऊ शकतो. अगदी पाहायला गेलं तर 18 चेंडू 12 धावांची गरज अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. अमन पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 घेऊन अगदी प्रगतीपथावर पाहायला मिळेल. ओ दुधारी तलवार फिरवली होती अगदी. दुधारी तलवार लगी तो बाद नाही तो बर्बाद. लगी तो टालिया नाही लगी तो गालिया. अगदी असंच म्हणावं. कारण अगदी रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना तुमची नजर परफेक्ट असायला हवी. कारण अगदी पाहता वेगानं प्रचंड वेगानं आलेला चेंडू होता अगदी. आणि दुधारी तलवार फिरवत असताना नजर परफेक्ट असावा लागतोय. तेव्हाच अगदी सक्सेसफुल फटका पाहायला मिळतोय. पण येईल निर्धाव चेंडू. अगदी कमालीचा पहिला चेंडू निर्धाव आलाय. आता समीकरण राहिलाय 17 चेंडू 12 धावांची गरज. हो कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी तो वरती लागला. अगदी पाहायला गेला तर कॅम्प वरती चेंडू हतललाय. प्रचंड वेगावरती स्वार करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यावरती 2 धावा अगदी सहजरित्यानं पूर्ण केला गेलात आणि 2 धावांना स्कोरबोर्ड हलकास पुढे सरकेल. 26 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स अगदी आपल्याला पाहायला मिळेल. आता समीकरण राहिलाय 16 चेंडू नि 10 धावांची गरज असेल. 16 चेंडू आणि 10 धावांची गरज. अद्याप इक्वेशन राहिलाय. तुम्हाला आता निर्धाव आणि विकेट वरती ठाम उभे राहावं लागेल बावरा टीमला. अगदी पाहताय बॉल जास्त आणि अगदी धावा कमी असतील. या इक्वेशन मध्ये पहिलीच मॅच अगदी रंगतदार मॅच पाहायला मिळतो. काटेकी टक्कर अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. ओ फिरून फटका सजवला. अगदी क्षेत्र खाली असेल. चेंडू वैल फरार. धन 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 करी 4 धावांसाठी. ओव्हर द रो फॉर रन्स. यश विजय. अगदी आता समीकरण राहिलाय 15 चेंडू 6 धावांची गरज. तर इक्वेशन अगदी सोपा राहिलाय. अगदी पाहताय प्रयत्नांची पराकाष्ठा करावं लागेल तुम्हाला. निर्धाव प्रत्येक चेंडूवरती निर्धाव टाकावं लागतील.
आणि अगदी धाबा कमीने बॉल जास्त आपल्याला पाहायला मिळतील. कमालीची अगदी बॅटिंग पाहायला मिळाली. अमनची अगदी गोलंदाजी, धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली होती या षटकामध्ये. अगदी स्टेप आउट करून मारला प्रयत्न केला. अगदी पाहते तिथं डान्सिंग द ग्राउंड चेंडू पाहायला मिळतोय. एका टप्प्यानं झेच केला अगदी फिल्डरना. एकाच धावांवरती समाधान राहिलाय. आता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 14 चेंडू 5 धावांची गरज अगदी आपल्याला पाहायला मिळेल. स्टेप आउट करून अगदी त्याची स्विंग तोडण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी पाहायला गेला तर निनादच्या माध्यमातून, कारण कमालीचा चेंडू टाकतोय. अद्याप एक चौकार त्याच्या षटकामध्ये जरूर आला असेल, पण अगदी त्या गोलंदाजीच्या चर्चेचा विषय राहिला. अमन कमालीची गोलंदाजी साकारतोय. ओ फिरून फटका सजवायचा होता. अगदी आपल्याला पंच अपडेट देतात की हा वाईट चेंडू. अगदी शाहरुख खान स्टाईलने अगदी दोन्ही पंचांना हात अगदी अवंतर पाहायला मिळतील. वाईटनं स्कोरबोर्ड हलकस पुढे सरकेल. 32 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स अगदी पाहायला मिळेल. आता 4 धावांची गरज असेल. फक्त औपचारिक शिल्लक असेल या मॅचची. हो कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी कमालीची गोलंदाजी साकारतो. या षटकामध्ये जरूर चौकार आला असेल तर अगदी काही उर्वरित चेंडूवरती कमबॅक केला या गोलंदाजांना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. अद्याप या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडूने 4 धावांची गरज. आता समीकरण राहिलाय. अगदी आपल्याला पाहायला मिळेल. हो चांगला फटका पाहायला मिळतोय. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली गेली. अगदी अगदी अभिनंदन बोरी टीम, तसंच अगदी भवरा टीमला सुद्धा हार्ड लक देतोय. अगदी बेलपाडा टीमनं टॉस जिंकलाय. लवकर अगदी क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि जशी मॅचला सुरुवात होईल, जसा आवाज ऐकूया अगदी संतनुजी चव्हाण यांचा यश